वाजता बॉल पडला जाईल, 9 वाजता रिपोर्टिंग करा. ओके, थँक्यू. हॅलो, तर जाऊया नेक्स्ट मॅच कडे. ज्या ठिकाणी राज युवा प्रतिष्ठान नावेकाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय साई शक्ती खारकोपर या दोन संघादरम्यान च्या दिवसामधील चौथा सामना सुरू होईल. त्यानंतर 5व्या मॅच मध्ये तुम्हाला नेहल ऋतुवी स्ट्रायकर्स नावा आणि श्रियांश गौरांश बामणडोंगरी ब्लास्टर्स या संघांना पाहायला मिळेल. त्यानंतर 6वा सामना असेल महेश स्पोर्ट्स शेलघर आणि त्यांच्या विरोधामध्ये सानवी गोल्डी एम डी खारकर प्रतिष्ठान. आणि 7वा सामना असेल नेहल ऋतुवी स्ट्रायकर्स नावा आणि जय साई शक्ती खारकोपर. आणि त्यानंतर 8व्या सामन्यामध्ये राज युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रियांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. राज युवा प्रतिष्ठान नावेकाडी आणि जय साई शक्ती खारकोपर या दोन टीम्स मध्ये ही लढत सुरू होते. प्रथमेश कोळी आणि प्रदीप मुंबईकर अशी सलामीची जोडी ओपनिंग पेया तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं होतं या संघाला. दुसऱ्या बाजूला विचार केला जय साई शक्ती खारकोपर त्याने चांगला परफॉर्मन्स दिला. संदेश गोंधळीच्या नेतृत्वाखाली संघानं मात्र दमदार परफॉर्मन्स दिलाय. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये संजय शेठ ठाकूर यांच्या टीमला जिंकणं आता मात्र गरज होऊन बसले. राज युवा प्रतिष्ठान नावेकाडी प्रथमेश कोळी मागच्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता, परंतु गोलंदाजी फार उत्तम झाली होती. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजीची मोठी अपेक्षा असेल. पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पहा. लॉंग ऑफला त्या ठिकाणी झेल सुटलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणि पहिल्याच बॉलवर प्रदीप मुंबईकरच्या बॅटमधून येतोय नेत्रदीपक चौकार. खातं उघडले 4 धावेनं. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना थोडासा चान्स होता त्या ठिकाणी. सरळ ड्राईव्ह हातामध्ये गेला होता. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलचा रिस्ट्रिक्शन. दोनच फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आणि त्याच्यापैकी एकाच्या हातामध्ये गेला होता चेंडू. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय. स्वीप शॉट यावेळेस मात्र फेवरेट शॉट्स आहेत प्रदीप मुंबईकर यांच्या भात्यामधले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान रन्स, सुंदर रनिंग पण विकेट म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. आणखीन 2 धावा प्राप्त झाल्या. टीमची टोटल 6 वर लढावं लागणार आहे या मॅच मध्ये. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी मार खाल्ला होता. पहिलं षटक प्रथमेश 4 धाबांचं पडल्यानंतर इतर 4 बॉलर्सनं 84 मोजल्या होत्या. त्यामुळं गोलंदाजांना धावा तुम्हाला द्याव्या लागतील, पाठबळ द्यावं लागेल आणि त्यासाठीच मात्र चांगली बॅटिंग होणं अपेक्षित आहे या मॅच मध्ये. चांगला चेंडू होता. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेणारा. इकडे थोडंसं टायमिंग चुकलं म्हणावं लागेल ॲडव्होकेट प्रदीप यांचं. निघून गेलाय चेंडू. चांगलं कमबॅक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतं ते गोलंदाज ओमकार पाटील कडून. Right arm over the wicket and next ball ओमकार पाटील. ओ स्वीप केला यावेळेस मात्र पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इनफिल्ड मध्ये फिल्डर तैनात करण्यात आलाय. त्या ठिकाणी स्टॉप केला चेंडूला. एकच जावेल. इथून चेंडू निसरला असताना तर धावा मिळाल्या असत्या. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 7 या आकड्यावर. 7 ऑन अ बोर्ड. मागच्याही मॅच मध्ये ओमकार पाटील असेल, त्यानंतर आपण पाहिलं मागच्या सामन्याचा हिरो राहिला होता जय साई शक्ती खारकोपरचा दीपराज. 2 गोलंदाजांनी पॉवर प्ले मध्ये कमाल षटकं टाकली होती. दोघांनी मिळून 7 धावा दिल्या होत्या.
3 फलंदाज सुद्धा बाद झाले होते. यावेळेस स्क्वॉड ड्राईव्ह केलाय, चांगला फटका पाहायला मिळतो, अगदी कलात्मकता पाहायला मिळाली. फ्रंट फुटला येऊन स्ट्रोक खेळलाय. प्रथमेश कोळीच्या बॅट मधून मात्र येतोय हा चौकार. अकरा धावा धावफलकावर. प्रथमेश कोळी गणेशपुरी गावचा खेळाडू खरं जास्त बोली लावली होती ज्याला संघात घेण्यासाठी. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आणि प्रथमेश कोळी पुन्हा एकदा निराश करतोय. पहिला मोठा धक्का राज युवा प्रतिष्ठान नावेकाडी संघाला. प्रथमेश कोळी मैदानाच्या बाहेर. निराशा, पुन्हा एकदा निराशा. खराब सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी राज युवा प्रतिष्ठान नावेकाडी संघाची. प्रथमेश कोळी लवकर बाद झाला. एकमेव चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. पहिली सफलता आपल्याला पाहायला मिळाली 11 या धावसंख्येवर. पहिलं षटक ओमकार पाटीलचं राहिलंय, एक यशस्वी षटक म्हणता येईल. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 संदेश कोळी दाखल झालाय. चला स्पीडअप करत राहा प्लीज. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर दीपराज कोळी. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता खेळाडू, ज्यानं 3 धावा देताना 2 फलंदाज बाद केले होते आणि स्वतःच्या गोलंदाजीवर भानुदत्तचा झेल सोडला होता. अन्यथा आणखीन एखादी विकेट मात्र प्राप्त झाली असती. स्कूप केला यावेळेस मात्र कमाल कलात्मकता पाहायला मिळाली आणि ॲडव्होकेट प्रदीप यांच्या बॅट मधून येतोय एक दर्जेदार चौकार. स्वागत केलं दीपराज कोळीचं या चौकाराच्या सहाय्यानं. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड नाव. 15 धावा धाव फलकावर. चांगला चेंडू यावेळेस मात्र सन्मान दिलाय. थोडंसं ढकललंय कव्हर्सला, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 4 रन्स नंतर मात्र आणखीन एक धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते, फार गरजेचं आहे. चांगली भागीदारी, तेवढाच विश्वास मात्र आपल्या साथीदारावर सुद्धा ठेवता आला पाहिजे. त्यामुळे सिंगल्सनं सुद्धा रन्स बनतात. स्ट्राईक रोटेट सातत्यानं झाली तर धाव फलक सुद्धा हलता राहतो, जेणेकरून प्रेशर येतं गोलंदाजावर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये इकडे. मात्र चेंडू यष्टीरक्षकानं जरूर प्रयत्न केला, परंतु फर्स्ट स्लिपला त्या ठिकाणी अडवला गेलाय. तोपर्यंत मात्र एक रन, क्विक सिंगल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 वर पोहोचलाय स्कोर. प्रथमेश कोळी बाद झाल्यानंतर प्रदीप आणि संदेश ही जोडी सध्याच्या घडीला मैदानावर आहे खेळपट्टीवर. आतापर्यंत प्रदीप मुंबईकर यांच्या बॅटमधून चांगल्या धावा निघाल्यात 2 चौकारानं. आतापर्यंत आपण पाहिलं 12 धावांचं योगदान दिलंय. सुंदर असा ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला. वाडिश लॉंगॉमचा क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र झालाय आणि यावेळेस मात्र रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. पाहूया प्रदीप मुंबईकर सेफली पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत की नाहीत.
पण तो क्लोज डिसिजन असावा आणि त्याचमुळे ग्राउंड अंपायर्सने या ठिकाणी रेफर केलंय. तिसरे पंच निशांत मात्रे सर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु असं काही घडलं असेल तर मात्र प्रथमेश कोळी अगोदरच बाद झाला आणि त्याच्यामध्ये प्रदीप मुंबईकर नॉट आउट इज अ कॉल. दोन्ही सेफ आहेत त्यामुळे 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टोटल मूव्स टू 19 नाव. 19 धावा धाव फलकावर. दीपराज कोळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क पण लॉंग रन अप आहे. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स न प्रदीप यांच्यासाठी. ओ व्हॉट अ शॉट. परंतु त्या ठिकाणी पहा फाईन लेगला काय दर्जेदार झेल टिपलाय. आकाश मडवीनं कमाल केले आणि अनऑर्थोडॉक्स खेळणं ही नेहमीची सबब आहे आणि चांगला कनेक्ट सुद्धा झाला होता. परंतु तेवढा सुंदर असा आकर्षक झेल त्या ठिकाणी आकाशनं टिपलाय आणि ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागला. दोनही सलामीवीर आता मात्र पॅव्हेलियनकडे परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणजित ठाकूर बामण डोंगरी. 2 खेळाडू या संघामध्ये आहेत. 3 खेळाडू 2 खेळाडू या संघामध्ये बामण डोंगरीचे आहेत. रणजित ठाकूर राजेंद्र मात्रे. गणेशपुरीचे 2 खेळाडू प्रथमेश कोळी आणि विकी डोलकर या संघामध्ये खेळताना दिसेल. नावेकाडीचे सुद्धा 2 खेळाडू संजय ठाकूर ऋषिकेश ठाकूर 2 खेळाडू. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू सरकत असताना कबा पॉईंटचा क्षेत्ररक्षक आलाय इकडे मात्र पहा. आज जर प्रॉपर थ्रो झाला असता तर कदाचित तिकडे एक फलंदाज बाद होऊ शकला असता. 2 धावा मिळाल्या. या 2 धावांच्या बरोबरीने दुसरं षटक समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर पहिल्या ओव्हरमध्ये 11 दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 21 धावा धाव फलकावर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. चल तिसऱ्या षटकाची जबाबदारी पाहूया कोणत्या गोलंदाजावर दिली जाते. 5 ओव्हर्स 5 बॉलर त्यामुळे इकडे मात्र गोलंदाजांची निवड करणं फार गरजेचं असतं. कधी कधी एखादा गोलंदाज जर अपयशी ठरला तर मात्र 6व्या गोलंदाजाचा पर्याय सुद्धा पुढच्या सामन्यांमध्ये विचार करावा लागतो. बेलपाडा गावचा खेळाडू प्रीतम घरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. लेफ्ट केला होता चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून आहे. पण सदेश दर्शवत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 पुढे जाईल 22. 22 धावा धाव फलकावर. UNPL 6वा पर्व नाव्याच्या मैदानावर आज या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला दिवस आहे या स्पर्धेमधील. आपण एन्जॉय करतोय. आतापर्यंत 3 सामने संपले. 4था सामना सुरू आहे. आज 8 सामने कव्हर करायचे त्यामुळे मोठा टास्क आहे आयोजकांसाठी सुद्धा कारण स्पर्धा वेळेमध्ये संपवायची आहे. अकुटप्याचा बॉल हुक साठी गेलाय. बॉल लॉंग स्टॉप चाललाय. सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने जाऊन धडकलाय. सीमारेषेच्या पलीकडे 4 रन. तीनही ओव्हरच्या पहिल्या बॉलवर चौकार आलाय. ओमकार पाटील दीपराज कोळी आणि आता मात्र प्रीतम घरत. चौकारानं सुरुवात होते षटकाला. परंतु म्हणावं तेवढं षटक मात्र मोठं करता येत नाहीये फलंदाजांना. पटकन स्लो होतात. एखादी विकेट पण जाते. ओ स्ट्रोक चांगला ऑन साइडला बळवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगवान स्ट्रोक आहे.
बॉल सीमारेषा पार. संदेश कोळीच्या पॅटमधून येतोय दुसरा चौकार. लगातार 2 चौकारांचा खेळ सादर केला आणि प्रीतम गरजच्या अगेन्स्ट आणि त्याचमुळे थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न प्रथमेश कोळी प्रदीप मुंबईकर बाद झाल्यानंतर संदेश कोळीच्या माध्यमातून होत असताना स्कोर कार्डवर 30 धावा 30 रन्स ऑन अ बोर्ड. या मॅच मध्ये खरं तर डू ऑर डाय अशी सिच्युएशन म्हणावी लागेल कारण पहिला सामना गमावला या संघानं. कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय आवश्यक. लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला बट ऑन कडून लॉग ऑन कडे सरकत असताना सिंगल त्या ठिकाणी मिळेल जरूर. 1 रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रणजित ठाकूर बामणडोंगरी गावचा की विस्फोटक खेळाडू ओळखला जातो. मधल्या फळीतील फलंदाजांवर आता मात्र संपूर्णपणे कमान असेल कारण दोनही सलामीवीर तंबूमध्ये परतलेत आणि या सिच्युएशन मधून माठ काढायची आहे आणि आतापर्यंत चांगली भागीदारी होत असताना थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. पाहूया उजव्याचा फलंदाज रणजित ठाकूर साठी टी पॉइंट तैनात करण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला आतमध्ये बोलवण्यात आले सर्कलमध्ये. त्यामुळे बऱ्याच वेळेला ऑन साइडला यावेळेस मात्र उंच गेला हा चेंडू परंतु पाहूया वाढ कॅच. अप्रतिम झेल टिपलाय आणि रणजित ठाकूर याला मैदान सोडावं लागेल. तिसरा धक्का लागलाय राजुवा प्रतिष्ठान नावेकाडी संघाला. अवघ्या 2 धावा काढून बामणडोंगरीचा रणजित मैदानाच्या बाहेर. तर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाईल. ऋषिकेश ठाकूर नावेकाडी गावचा खेळाडू मैदानामध्ये इन होतोय. रणजित ठाकूर बाद झालाय संदेश कोळीवर. आता मात्र जबाबदारी आणखीन वाढले. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आलेल्या. इकडे मात्र रन्स घेत असताना ऋषिकेश ठाकूर न खातं उघडले 1 या धावेने. टीमची टोटल 32 वर. अडबा बॅट खेळाचा प्रयत्न बीट झालाय. चांगलं कमबॅक म्हणता येईल प्रीतम गरजचा. तदनंतर 2 चौकार आल्यानंतर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्यात त्या 32 धाबा 32 रन्स. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. त्याअगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. नेहल ऋतुवी स्ट्रायकर्स नाबा आणि श्रियांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पोहोचा. बरोबर इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. एका बाजूला असेल मनीष घरत आणि दुसऱ्या बाजूला असेल भानुदास म्हात्रे. अशी ही लढत अनुभवाला मिळेल. जाऊया चौथ्या षटकासाठी. आकाश मडवी येतोय 4थं षटक घेऊन. गोलंदाजी ट्रॅकवर जय साई शक्ती खारकोपर या संघाकडून. उल्वे गावचा खेळाडू आहे. संदेश गोंधळीनं खरं तर संघ निवडताना
पाहायला गेलं तर एखाद्या खेळाडूवर फार मोठी बोली लावलेली नाहीये. त्यांनी त्याच किमतीमध्ये 5,000, 6,000, 4,000 असे समसमान खेळाडू मात्र आपल्या संघामध्ये घेतलेत. कारण बऱ्याचशा संघांचा समतोल बिघडतो. एका खेळाडूवर 20,000, 18,000 संपल्यानंतर. सरळ बाटवर दिला होता, फुल टॉस स्क्वेअर लेगला, जास्त पुढे गेला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, परंतु वेळीच सावरलं स्वतःला. हर्ष होता त्या ठिकाणी, तो एकच धाव आली, त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाहीये. बऱ्याच वेळेला असं वेगात पुढे जातो, टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स होतो, परंतु त्याच वेळेला त्यानं उडी मारत तो चेंडू पकडला. आकाश मडवीची सुरुवात झाली षटकाला. पहिल्या बॉलवर 1 रन. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा 11. त्यामुळं चांगली मित्र म्हणून धावगती राखले. चेंज ऑफ पेस, इनसाइड एज, यष्टीरक्षकाच्या डाव्या हाताला चेपाव त्या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न मात्र केला, परंतु 1 रन. चांगली बॉलिंग. आकाश मडवीकडे व्हेरिएशन्स आहेत. या गोलंदाजाकडे उलबेगावचा खेळाडू आहे. आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय या मॅच मध्ये. समोर संदेश गोंधळीचा संघ आहे. धावा काढाव्या लागतील. थोडं हवेमधून खेळावं लागेल. आता वेळ निघून चालले हातामधून. चेंडू इकडे मात्र थोडासा स्लोवर ऑन करण्याचा प्रयत्न, निघून गेला ऑफ स्टंप लाईन वरून. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चेंज ऑफ पेस. आता थोडी रिस्क घ्यावी लागेल. चेंडू व्हाईट बॉल आहे नाहीये या गोष्टीकडे लक्ष न देता आता तुम्हाला बॅटमधून धावा कशा येतील ना, स्वतःच्या कर्तृत्वावर ते करावं लागेल. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलं लॉंग ऑन कडे, सिंगल त्या ठिकाणी मिळते. एकच धाव. फारसं बिघडणार नाहीये संदेश गोंधीचं सिंगल रन्सना. सुरुवातीलाच हार्ड हिटर बॅटर प्रथमेश कोहलीला लवकर तंबूचा रस्ता दाखवला आणि त्याचमुळे लगेचच अडचणीमध्ये आला हा संघ, दबावाखाली आला. थोडासा संदेशनं डाव सोडण्याचा प्रयत्न जरूर केला संदेश कोहली. बॅटची एज, स्क्वेअर लेगकडे चेंडू चाललाय त्या ठिकाणी. पाहूया सिंगलच येते. 1 रन. आमचे गव्हाणचे मामा आलेत. कुठेही स्पर्धा असू द्या, त्यांना चैन पडणार नाही. 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा. आकाश मडवी काय बॉलिंग करतोय. रणरणत्या उन्हामध्ये खरं तर पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी टीमसाठी आग ओकणारे चेंडू आहे ते. लो फुल टॉस बॉल आणि ड्राईव्ह जरूर केला. मिड विकेटचा फिल्डर वेगाने त्या ठिकाणी पोहोचला. दुसरा रनचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील. चांगलं षटक जय शाही शक्ती खारकोपर या संघाकडून मात्र आकाश मडवीने टाकलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा लागल्यात त्या 38 धावा. 3 गडी बाद 38. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे, परंतु या ओव्हरमध्ये मात्र नक्कीच थोड्याशा मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. तर नेक्स्ट मॅच नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा आणि श्रीयांश गौरांश 11 बामण डोंगरी ब्लास्टर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. उद्या बरोबर सकाळी 9:30 वाजता आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. 9, 9:15च्या आसपास दोन्ही टीम्स रिपोर्ट करा. शैलेश स्मृती तरघर आणि निलेश 11 जावळे विनर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सानवी गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान हे 2 संघ तुम्हाला उद्याच्या दिवशी पहिला सामना बरोबर 9:30 वाजता सुरुवात होईल. आणि सुपर 8 मध्ये जे संघ जाणार आहेत त्यांच्यामध्ये ज्या मॅचेस असतील त्या सुद्धा ड्रॉन आपण मॅचेस ठरवणार आहोत. त्याच्यामध्ये ड्रॉ करूनच चिठ्ठ्या उडवूनच त्या मॅचेस खेळवल्या जातील याची सुद्धा नोंद घ्या. मान ऑफ द सिरीज साठी हा एक कंपनीचा डबल डोअर रेफ्रिजरेटर फ्रीज आहे, त्यामुळे घरचे सुद्धा खुश होतील फ्रीज नेल्यानंतर. चांगलं पारितोषिक ठेवण्यात आलंय. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, LED TV. कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये. एक धाव जरूर मिळते त्या ठिकाणी. सिंगल. चांगली बॉलिंग राहिले. ओमकार, दीपराज, प्रीतम, आकाश आणि आता मात्र ऋतिक घरात आलाय. निदान 1-2 मोठे फटके खेळावे लागतील या ओव्हरमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन. 40 ऑन अ बोर्ड. 40 धावा फलकावर आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. संदेश कोळी आणि ऋषिकेश ठाकूर अशी जोडी. यावेळेस मात्र आडवा बॅट ऑन साइडला आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. जाईल सीमा रेषा पार. दणदणीत षटकार.
चांगला स्ट्रोक्स बनवला ऋषिकेश ठाकूरनं या 6 धावांच्या मदतीनं. टीमची टोटल 46 वर 46. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. तेच प्रयत्न मात्र करावे लागतील सातत्यानं. आणखीन एखादा मोठा स्ट्रोक 55च्या आसपास लोटावे लागेल. ही धावसंख्या पॉसिबल आहे. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला मिड ऑफला थांबवलाय त्या ठिकाणी. एक रन क्विक सिंगल चोरट्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट करण्यात आले. 47 स्कोर मूव्स टू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. संदेश कोई ज्याच्या बॅट मधून मात्र 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिलेत. गव्हाण गावचा खेळाडू आहे. चांगलं टॅलेंट दाखवलंय. यंदाच्या वर्षी सुद्धा गव्हाण संघासाठी चांगला योगदान दिलंय. चेंज ऑफ पेस स्लोबर बनवता लवकर ओळखता आला नाहीये. जेल उडाला आणि तो टिपलाय यष्टीरक्षकांना. फलंदाज होईल बाद. संदेश कोई सुद्धा मैदानाच्या बाहेर जात असताना 4था धक्का राजयुवा प्रतिष्ठान नावे काढीला. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. रितेश मडवी आलाय लोकल बॉय. याच मैदानावर सराव आहे. नावा गावचा खेळाडू. वाडबा पॅटर्न साईडला उडवलाय बॉलला. जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. आल्या धम्माका केलाय रितेश मडवीच्या बॅट मधून. षटकार आणि षटकाराच्या सहाय्यानं अर्धशतक धाव फलकावर पाहायला मिळेल. राजयुवा प्रतिष्ठान नावेकाडी संघ 53 धावा. होती. चेंज ऑफ पेस गॅप मध्ये बॉल आहे परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. त्यामुळे लॉंग ऑनचा फिल्डर मिड विकेट पर्यंत पोहोचला आणि चेंडू स्टॉप केलाय. 2 धावा प्राप्त होतील आणि या दुहेरी धावांचे योगदान मात्र मिळाले. परंतु लढता येणारी धावसंख्या मात्र रचली जाते. राजयुवा प्रतिष्ठान नावेकाडी संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 55 धावा जमा केल्यात आणि 56 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. 56 रन्स टू विन. हा सामना संदेश गोंधळी दुसऱ्यांदा जिंकून मात्र नक्कीच पुढे त्या ग्रुप मधून क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करेल. परंतु त्याच वेळेला प्रथमेश कोई ची रणनीती मात्र फार महत्वाची ठरेल की काय या मॅच मध्ये. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकला तरच या स्पर्धेमध्ये आव्हान टिकू शकेल. आणि त्यासाठी मात्र प्रॉपर बॉलिंग लाईनअप चांगलं क्षेत्ररक्षण या गोष्टी कराव्या लागतील तरच या मॅच मध्ये मात्र घुसता येण्यासारखं आहे. कारण स्कोरिंग ग्राउंड आहे. परंतु पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार आहे. टॉस केला जाईल. यस टॉस का बॉस या ठिकाणी आपण पाहूया. विनर्स वर्सेस लुझर्स. श्रेयांश कौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स एक सामना गमावला. महत्वाची मॅच असेल त्यांच्यासाठी. आणि इकडे नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स 11 नाभा एक सामना जिंकलेत आणि आता लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. तर टॉस का बॉस दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टेल्स इज द कॉल. कॅप्टन भानुदास या सिटीचं टेल्स अभिनंदन. भानुदास टॉस जिंकलाय. प्रथम कुठल्या निर्णयाला प्राधान्य द्याल. किती इम्पॉर्टंट असेल आता ही मॅच. एक सामना गमावला आणि समोर याच गावातील भूमिपुत्र मनीषचं आव्हान तगडं असेल ज्याने मागच्या मध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली. आता ही मॅच आम्हाला जिंकण्याचा एक आहे करून स्कोअर थोडा कमी करण्याचा प्रयत्न करू आम्ही. यांनी चेंजेस आता काय चेंजेस थोडेसे पाहायला मिळतील. नाही चेंज नाही. बेस्ट ऑफ लक. मनीष टॉस गमावलाय. तू टॉस जिंकला असता कुठल्या निर्णयाला प्राधान्य दिला असता. आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. याच्या मागचं कारण काय. होम ग्राउंडवर खेळताय क्षेत्ररक्षण करण्याचं ना. आता एक आम्ही रणनीती बनवली ती का दुसरी मॅच आपण चेसिंगसाठी. ते आता आमची आता बॅटिंग आली तर आम्ही जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू. मग अशी तुफान फलंदाजी केली. UNPL चा एक किताब देखील तुमच्या नावावरती स्वतः बायकरमॅन देखील ठरला. आज स्वतःच्या गावामध्ये उल्वेनोड प्रीमियर लीगचं आयोजन काय सांगशील. पहिले पण बोललो तो कमिटीचा खूप आभार आहे कारण की तेही आमच्या गावात UNPLची मॅचेस ठेवल्या आहेत आणि होम ग्राउंड पण आहेत. साथ पण आणि प्रेक्षकांचा पण साथ आहे चांगला. एनी चेंजेस ऑफ दिस मॅच. नो चेंजेस.
थँक्यू, बेस्ट ऑफ लक. थँक्यू शैलेश भगत साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला. टॉस जिंकलाय श्रेयांश केवरांची 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स टीम. भानुदास कॅप्टनने आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स 11 नावा कॅप्टन मनीष या टीमला आणि देऊया शुभेच्छा. तोपर्यंत जाऊया चेसिंगसाठी, जिथे दोन्ही संघ आपण विचार केला तर महत्त्वाचा सामना खेळत आहेत आणि धावा बनवायच्या आहेत सेकंड इनिंग्समध्ये. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये जयेश भोसले सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद. दीपकजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता. मरियाई देवी ट्रस्ट बामणडोंगरी आयोजित भव्य पायी दिंडी पालखी सोहळा 2025 बामणडोंगरी ते श्री क्षेत्र एकविरा वेरगाव कार्ला पायी दांडी पालखी सोहळा 2025 10 ते 12 या कालावधीमध्ये हे पालखी सोहळा स्थापन करण्यात आला. सुभाष म्हात्रे साहेब यांच्याशी आपण संपर्क साधावा. तिसरं पर्व आहे या पालखी सोहळ्याचं. या आपण मॅचकडे वळतो आहोत. महत्वपूर्ण सामना जिथे 56 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. 30 चेंडू 56 धावा 11.20 च्या आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. चालू असलेली मॅच महत्वपूर्ण सामना आज आपण UNPL मधील पाहतो आहोत. आपली परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन जपणारी ही स्पर्धा आज आपल्या भेटीला येत असताना जिथे दोन बलाढ्य संघ राज युवा प्रतिष्ठान नावेखाडी त्याच्या अगेन्स्ट खेळते जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर या दोन संघांदरम्यानची लढत. मागील सामन्यामध्ये एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला जिथे निलेश शिलवान जावळ विनर्स संघ पराभूतीच्या छायाखाली जात असताना पाहायला मिळाला. परंतु या मॅचचा पूर्वार्धाचा एकंदरीत खेळ पाहायला मिळाला ना. या 56 धावा बनवत असताना या एक मोठं लक्ष उभं करत असताना एक चांगल्या दर्जाचा खेळ पूर्वार्धामध्ये आपण जिथे पाहायला मिळाला होता जिथे योगदान महत्वपूर्ण स्वरूपाचं दिलं. 13 धावांची खेळी अगदी साकारली होती संदेश कोळीने. त्याला चांगली साथ प्रदीप मुंबईकरने दिली. 13 धावांची खेळी त्याने साकारली. 12 धावांची खेळी ऋषिकेश ठाकूर याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. परंतु पूर्वार्धामध्ये धावाही रोखल्या गेल्यात ही बाब महत्वाची आहे. पहिलं षटक गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल संघाचा कर्णधार याला पाचारण करण्यात आलंय. मागील मॅच मध्ये जिथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं मागील मॅच मध्ये ज्याने पहिलं षटक केवळ 4 धावांचं टाकलं होतं हाताळलं होतं असा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना प्रथमेश कोळी कर्णधार नव्हे तर या संघामध्ये तो नेतृत्व करतोय. प्रथमेश कोळी गणेशपुरीचा खेळाडू 10,050 500 पॉइंट्सची त्याला बोली लागली होती या पर्वामध्ये. 6वं पर्व एक देखणं नियोजन आयोजन या स्पर्धेचा आपण पाहत आहोत. जिथे 6वं पर्व आणि त्यावरती तमाम उलवेकरांना हे गर्व असं हे 6वं पर्व आज आपण पाहतोय. पहिला चेंडू पडेल गोलंदाज सज्ज होतोय अर्ध विकेटने. पहिला बॉल खोलात टाकलाय. हाफ फॉर्म ने खेळलेली ही ड्राईव्ह इथे पाहायला मिळाली. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता बॉल. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिला बॉल अक्षय म्हात्रे आणि संदेश गोंधळे ही आघाडीची जोडी. तर घर अक्षय म्हात्रे आणि त्याच्या साथीला बामणडोंगरी संदेश गोंधळे याला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू यावेळेला प्रॉपर टायमिंग झालंय का पाहावं लागेल. उंची जास्त तितकी लांबी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जितका उंच तितकाच लांब 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 लचक षटकार. पहा पॉवरफुल हिटर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं अक्षय म्हात्रे. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लॉंग लॉंग क्लिअर करत असताना त्याने एक उंच हाय अँड हँडसम नेत्रदीपक स्ट्रोक खेळत असताना आपण त्याला पाहिलंय. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती 49 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत आणि जिथे आपण एक मोठा स्ट्रोक येत असताना पाहायला मिळालाय.
प्रथमेश कोळी पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. या गोलंदाजीची खासियत नेहमी राहिली आहे की तो क्रिकेटची पर्यंत जाणतो आणि ती गिरवण्यासाठी कटिबद्ध राहतो. यावेळेचा बॉल बॅटची आउटसाइड एज इथे घेतली आहे जरूर, परंतु सिंगल अवेलेबल आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तद्वरे घेतली जाणारी सिंगल. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणाऱ्या एकेरी धावसंख्येने भर 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला होता ना त्याचं व्हेरिएशन इथे पाहायला मिळालं. याआधीचा चेंडू वेगाने टाकला परंतु तो पुढ्यात पाहायला मिळाला, परंतु तदनंतर हा चेंडू जो आपण पाहिला थोडासा बॅकअप द लाईन ठेवला. ऍक्शन रिप्ले आपण विविध अँगलने पाहतोय आणि म्हणून की काय हा मिसटायमिंग झालेला हा स्ट्रोक जिथे फ्लाय स्लीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स मिळाली इथे अवेलेबल होती ती एक सिंगल आली आहे. आता मात्र संदेश गोंधळीला आपण स्ट्राईक रेंजवरती पाहतोय. संघाचं त्याच्याकडे असणार कर्णधार पद आपण पाहत आहोत. संदेश गोंधळी पुढचा चेंडू यावेळेला हलक्या हाताने पुश रहो खुश रहो इथे सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. कर्णधाराची ही चाणक्य नीती फार चांगल्या रीतीची पाहायला मिळाली. हलक्या हाताने संयमाने बॅटचा फेस ओपन केला, तो लवकर क्लोज देखील केला आणि तिथे एक रन्स त्याने प्राप्त करत असताना शॉर्ट पॉइंट क्षेत्रामधून या मॅचचे 2 ऑफिशियल एक चांगलं कामकाज इथे करत असताना आपण पाहत आहोत. हेमंतजी कोळी सर आणि त्यांच्या साथीला गणेश बाविस्कर सर यांना आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेचा बॉल इथे डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला जाईल. संपला फलंदाज अक्षय म्हात्रेचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद. प्रथमेश कोळी एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याने इथे विकेट मिळवली आहे. काय गोलंदाजी केली आहे पहा ना. कमालीची प्रतिभा त्याच्याकडे आहे जरूर, परंतु अगदी त्या क्षणाला त्याने पहिल्या षटकामध्ये संघाला हव्याच्या यशाची जर चौथ टाकायची आहे तर पहिल्या बॉल पासून पहिल्या षटकापासून आपण एक वज्र निर्धार करायला हवा की प्रतिस्पर्ध्याला थांबवण्यासाठी विकेट घेणं महत्वाचं राहतं आणि तो इथे महत्वाची षटकामध्ये त्याने विकेट प्राप्त केली आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील वासून बसलेला असतो की मोठे फटके आम्ही खेळणार, मोठे स्ट्रोक खेळले जाणार. पावलेच्या षटक आहे, पावलेच्या षटकामध्ये पॉवरफुल समाचार घ्यायला हवा. ऋतिक गरत न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. मॅचचे 3रे ऑफिशियल प्रणयजी म्हात्रे यांना आपण पाहतोय एक चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून देखील होत असताना. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला बॉल मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः क्षेत्ररक्षकाने सांगितलं इट्स माइंड आणि त्याने टिपला जाईल. खेळाडू क्रमांक 2 या दुसऱ्या बॉलवरती पहिल्या षटकामध्ये दिला दुसरा धक्का. खेळाडू बाद. सुजित ठाकूरचा हा कॅच आपण पाहतोय. पहा सुजित ठाकूर शिवाजीनगरचा कॅच पाहिल्यानंतर सुदीपलाही आनंद झाला असेल. सुदीप ठाकूर देखील मॅच पाहत आहेत. काय झेल टिपलाय. अगदी हवेमध्ये हेलकावे खात असणारा हा चेंडू अगदी शेवटच्या क्षणाला थोडासा दूर जात होता शरीरापासून आणि त्याच वेळेला झेपावला क्षेत्ररक्षक. 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवल्यात. प्रणयजी मात्र यदा कदाचित पुढच्या मॅच मध्ये प्रणय कोळी गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि तो पहिल्या बॉलवरती लिगल डिलिव्हरी हाताळतोय, विकेट प्राप्त करतोय तर त्याची हॅट्रिक गणली जाऊ शकते. या स्पर्धेमध्ये त्याने 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. एकंदरीत आयोजकांच्या एका निर्णयाची मी नेहमीच कौतुक करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 षटक जर 5 षटकांची मॅच आहे तर 5 गोलंदाज हाताळणं बंधनकारक या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलंय. आणि अर्थातच आपण पाहतोय ना पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाला आपण पाहू शकणार नाहीये. 4थ्या क्रमांकावरती बॅटर स्मिथ पारगावकरला आपण पाहतोय पहिला
षटकामध्ये जिथे 2 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळाले. पहिला खेळाडू जो बाद झाला 8 या धाव संख्येवर, दुसरा खेळाडू 8 या धाव संख्येवर ऋतिक बाद होत असताना पाहायला मिळाला. 8 धावा धावफलकावरती आहेत. 48 ची आवश्यकता, 24 बॉलचा खेळ शेष आहे. आस्किंग रन रेट आता 12 वरती जाऊन पोहोचलाय. 24 चेंडू आणि विजयासाठी जिथे 48 ची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा, जास्तीचा वेळ लागतो. प्रथमेश मी आपलं लक्ष भेदेन. इनिंग मध्ये जास्तीचा वेळ खर्च होतोय. धावफलकावरती दाबा एकंदरीत 8 आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल, रितेश मडवी. यावेळेचा बॉल पुलर लेनला पाहायला मिळाला. यावेळी सिंगल अवेलेबल वेगाने कंप्लीट करण्यात येते. संदेश गोंधळीचा खेळ आपण अद्याप पाहिला. स्वतः तो कर्णधार आहे, परंतु कर्णधाराचं पद त्याच्या पदरी पडल्यानंतर तो थोडासा बॅकफूट वरती आहे की काय, कारण मागील 2 चेंडूवरती 2 सिंगल त्याने घेतल्यात. नॉन स्ट्राईक एंडवरती जाऊन उभं राहणं हे त्याने पत्करलंय. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेले नाहीये. ज्या स्वभावासाठी आणि ज्या स्वाभाविक खेळासाठी तो जाणला जातो, नीडर अंदाजामध्ये फटकेबाजी करण्यासाठी त्याने अद्याप त्याच्यावरती जिम्मेदारी खांद्यावरती घेतलेली नाहीये का, हा एक मनुष्य मोठा प्रश्नचिन्ह उभा राहू शकतो. रन्स येतात, या गोष्टी महत्वाच्या आहेत. संघाला विजय मिळवून द्यायचा, या गोष्टी महत्वाच्या आहेत. 45 ची आवश्यकता मॅच मध्ये अजूनही राहिली आहे. 47 ची आवश्यकता. 48 बनवायच्या होत्या येणाऱ्या 24 चेंडू मध्ये, जिथे 47 ची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये शेष आहे. हे षटक महत्वाचं राहील, कारण पहिल्या षटकामध्ये प्रथमेशने सामना जकडून ठेवलाय. उजव्या सीच्या बाहेर मुभा दिली होती स्क्वेअर ड्राईव्ह करायला. इथे मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आउटफील्ड फास्ट. धावमेतील 4, हा आलाय चौकार. या सवारी चौकामध्ये आले आणि चौकार देखील आलाय. स्वीपर कव्हरला येत असताना हा चौकार पाहायला मिळाला. इनसाइड आउट स्वतःला वेगळं केलं. स्मित पारगावकर याच्या बॅटमधून निघणारा हा स्ट्रोक आपण पाहायला मिळाला होता. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 13 धावा धावफलकावर. बॅकफुटला आले, ऑन साइडला जागा बनवली. क्षेत्ररक्षण पहा उच्च दर्जाचं, उच्च कोटीचं होत आहे. अशा रीतीचा स्ट्रोक अडवणं ही बाब सोपी नाही आहे. ज्या जलद गतीने चेंडू येत असताना आपल्या दिशेने आपण स्वतःला झोकून देणं, संघासाठी कमिटमेंट चांगली आहे, संघासाठी एफर्ट चांगले आहे, डेडिकेशन चांगलं आहे. साऱ्या गोष्टी इथे जुळून आणल्यात. रन्स थांबली आहे. इथे आपण पाहतो केवळ एक सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 14 धावा धावफलकावरती आहेत. आता कर्णधार आपल्या खांद्यावरती संपूर्ण जिम्मेदारी घेईल का, ही बाब देखील पाहण्याजोगी राहील. कारण एक माफक धावसंख्येचं लक्ष म्हणता येईल, परंतु जसा जसा दुपारचं सत्र पुढे चाललंय रन्स येतात. उजव्या सीच्या बाहेर स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चुकी झाली आहे. रन्स अवेलेबल आहेत. धावा इथे प्राप्त होत असताना संदेशच्या बॅटमधून सणसणीत चौकार. अशा रीतीच्या चुका तुम्हाला अंगलट येतील. अंगलटच नव्हे तर संघाला हानिकारक राहतील. हानिकारक नव्हे तर पराभूतेच्या दिशेने घेऊन जातील. कारण अशा रीतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला अडचणींना ओढावा घेणारे आहेत. अडचणी वाढू लागल्यात, धावा कमी आहेत, आमदनी 98 आणि खर्चा रुपया. अशा परिस्थितीमध्ये धावा रोखणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला आले, स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक धावतोय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धावमेतील 4. आणखीन एक बॅक टू बॅक आलाय संदेशच्या बॅटमधून चौकार. फुटला येत असताना अक्षरशः आपण चांगल्या रीतीच्या स्क्वेअर कट इथे पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 34 ची आवश्यकता राहील. 34 अजूनही बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक दूर राहिला. इथे नशिबाची साथ. नशीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. दिले नशिबाने साथ. मिळाल्या 3 बॉलवरती 3 चौकार.
8, दुसऱ्या षटकामध्ये 18, एकंदरीत धाव फलकावरती आपण पाहिलं तर 26 धावा धाव फलकावरती आहेत. या स्पर्धेतला दुसरा खेळाडू आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून येत असताना हे 3 चेंडू 3 चौकार. हे ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय या षटकाची हायलाइट्स, जे शेवटच्या बॉलची ही हायलाइट्स आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवर येणारा हा चौकार लॉंग स्टॉपला चेंडूने सीमा रेषा ओलांडत असताना 18 बॉल आणि 30 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चला घाई करा, जास्तीची टीम मीटिंग्स आपण घेऊ शकत नाही, याकडे आवर्जून मी लक्ष वेधेन. तिथे वारंवार या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतोय. पण एखादी फिल्म येते ना, तिला डिरेक्ट करणारा जर का एकच दिग्दर्शक असेल, एकच डायरेक्टर असेल ना, तर ती फिल्म जी आहे ती सुपरहिट होते. पुष्पा हा सिनेमाही आपण पाहिला, पुष्पा 2, कारण एकाच व्यक्तीने जर तिला डिरेक्ट केलं तर ती नेहमी सुपरहिट होत असते. कर्णधार ही ना मैदानाच्या आतमध्ये केवळ एकच असायला हवा, कारण जर ते 11 बनले ना तर मला वाटतं ती टीम सुपर डुपर हिट असा परफॉर्मन्स देईल असं नाही. मैदानाच्या आतमध्ये दिसते तिसरे षटक गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना रणजित ठाकूर याला आपण पाहतोय. 18 बॉल आणि विजयासाठी जिथे आवश्यकता आहे ती 30 धाव संख्येची, 10 आस्किंग रन रेट. रणजित ठाकूर बामणडोंगरीचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळाल. रणजित ठाकूर फ्रॉम बामणडोंगरी स्ट्राइक एंड वरती बॅटर. यावेळेला स्मिथ पारगावकरला आपण पाहतोय, एक चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. यावेळेला पहा, अतिशय खेळ, अद्भुत, अविश्वसनीय, आकर्षक षटकार. प्रतिस्पर्ध्याला जणू चटके देऊन जातात. काय स्ट्रोक खेळला त्याने, फटका इतका दूर मारला ना, तर मला वाटतं जवळपास नाव्याच्या प्राथमिक शाळेमधून हा चेंडू आणावा लागला असेल कदाचित. इतका दूर स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. लांब लचक षटकार आलाय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 32 धावा धाव फलकावरती आहेत. 24 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. 17 बॉल आणि 24 धावा. सामना खुला केला या खेळाडूने. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतोय आज. त्याने जणू काय ठाण मांडलाय खेळपट्टीवरती आणि हे ठरवून आलाय, खूनगाठ त्याने बांधली की मोठे स्ट्रोक खेळणार. पुन्हा एकदा बॅकअप द लाईन. रिझल्ट यावेळेला काहीसा वेगळा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर हुक केलाय, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय चौकारासाठी. चौकार आला. या 2 बॉल वरती 10 धावा आल्यात. गोलंदाजाला धुतलंय. रन्स येथे येत असताना पाहायला मिळतात, कारण रणजित ठाकूर या गोलंदाजाने धावा हा नेहमी कमी खर्च करणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहायला मिळतं. परंतु या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉल वरती 10 आल्यात. संघाची धावसंख्या 36 बनली आहे. 56चा पाठलाग, 20 ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 20 धावा. स्मिथ पारगावकर यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा ओलांडेल. बाईकच्या स्वरूपामधून धावा येतात त्याच्यावर. चौकार. धावफलकावरती बनला. 40 2 खेळाडू झालेत बाद आणि इक्वेशनचा विचार केला तर 15 बॉल 16 ची आवश्यकता. 15 चेंडू आणि 16 धावा. या षटकामध्ये रन्स आणि रन्स इथे येत असताना एक युद्ध सदृश स्थिती मैदानाच्या आतमध्ये काही अंशी पूर्वी पाहायला मिळाली होती. किंवा या सत्राच्या पूर्वी आपण पाहिलं तर युद्ध सदृश स्थिती होती, परंतु आता इथे एक हाती लढत पाहायला मिळते. मिस टायमिंग हा झेल घेणं अत्यंत आवश्यक. झेल निसटलाय. जीवदान मिळालं फलंदाज स्मिथ पारगावकरला. इथे रन्स प्राप्त होते. ती एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 41 धावा धाव फलकावर. येणारे 14 बॉल 15 ची गरज. 14 चेंडू आणि 15 धावा. संदेश स्ट्राईक रेंज वरती आहे. स्वतःकडे स्ट्राईक त्याने घेतली आणि अगदी 3 बॉल 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. मागील षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठून काढण्यामध्ये यशस्वी राहणारा खेळाडू. धावा आल्यात, रन्स आल्यात. 56 धावा.
या मैदानाने आजच्या दिवशी पहिल्या दिवशी ही गोष्ट आवर्जून येणाऱ्या संघांना किंवा येणाऱ्या स्पर्धेमध्ये आगामी कालावधीतील या स्पर्धेतील मॅचेससाठी एक मेसेज असा दिला ना की इथे रन्स बनतात, जास्तीच्या धावा बनवाव्याच लागतील, कमी धावा बनवून चालणार नाही, इथे धावा बनतात. उत्तरार्धामध्येही चेस होत असताना पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये जिथे 87 बनल्या परंतु प्रतिस्पर्धी केवळ 8 धाव्याने परास्त झाला होता, ही बाब विसरून चालता कामा नये. अर्थात प्रतिस्पर्ध्याने देखील 79 बनवल्या. यावेळेचा बॉल इथे ड्राईव्ह केलं, ड्रायव्हिंग लेंथ वरती बॉल, चौथ्या बॉल वरती चौथा चौकार येतोय संदेशच्या बॅट मधून. संदेश गोंधळीची बॅट आता 4चा पाडा बोलायला लागली आहे. खोलात पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेनला क्षेत्ररक्षक आहे, चपळतेने चेंडूवरती आले, एक सिंगल इथे प्राप्त होती. या संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 46 धाबा. धाव फलकावरती आहेत येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता केवळ 10 धावसंख्येची. एक छोटासा ब्रेक, मधुर संगीत ऐकूया. त्याआधी मी संघाला विनंती करेन जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये उद्या 3 षटक संपलेत. तांबडी तांबडी चला नेक्स्ट मॅच बी रेडी रहा. चला संघ आम्ही लक्ष वेधतो आहोत. अर्थात श्रेयांश गौरांश बामणडोंगरी ब्लास्टर संघ टॉस आपण जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. बी अलर्ट, बी रेडी, आपण तयार राहायचंय. चला 12 बॉल 10ची आवश्यकता, 12 चेंडू आणि 10 धावा. 12 चेंडू आणि 10ची आवश्यकता या मॅच मध्ये. ज्या प्रकारचा खेळ व्हायला हवा होता, अपेक्षा फारशा होत्या संघाकडून, परंतु तितक्याशा अपेक्षांवरती खरे उतरलेले नाही आहेत खेळाडू. संघाची अडचणी इथे वाढू लागल्यात. संघ सध्या दगडीला अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 10 धावा. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ही बाब तितकीशी अवघड नाही आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळेला अशा रीतीचे किस्से आपण घडताना पाहायला मिळालेत की प्रतिस्पर्धी संघ अर्थात गोलंदाजी करणाऱ्या संघानेही बाजी मारली आहे. इथे बाजी मारायची असेल ना संघाला तर एखादा निर्धाव षटक किंवा हे षटक निर्धाव स्वरूपाचा हवा आणि तिथे जास्तीच्या विकेटी मिळवाव्या लागतील. परंतु अगदी त्याच वेळेला नाण्याची दुसरी बाजू जर का आपण पाहिले ना तर संदेश फॉर्मामध्ये आहे. त्याच्या बॅटमधून 4 चेंडू 4 लगातारचे चौकार त्याने खेचलेत. 46 धावा धाव फलकावरती आहे. स्मिथ त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळालाय. इथून ही बाब सोपी राहील का? 12 चेंडू आणि 10ची आवश्यकता. पहिला चेंडू कमी गतीने लपेटण्याचा प्रयत्न केला होता, फ्रंट फुटला आले होते, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलगर्जीपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने, त्याचा फायदा उचललाय. रन्स कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाला त्या 2. गाफील राहून चालत नाही क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. गाफीलपणा इथे पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तिथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. रन्स आल्या 2. आवश्यकता केवळ 8ची. 11 चेंडूचा खेळ शेष. बॅकफुटला आल्या, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आला. मैदानाच्या आतमध्ये ही चिकी सिंगल डायरेक्ट हिटचा प्रयत्न. रन्स पुन्हा एकदा प्राप्त होत असताना पाहायला मिळते ती एक चित्त थरारक लढत. थरार नाट्य लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स येते. होतं असं काही वेळेला काय घडतं की सामना जर का प्रतिस्पर्धी जिंकतोय, मॅच 1 साइडेड होते, त्यावेळेला अंपायरचे डिसिजन काही वेळेला हातवारे चुकू शकतात. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिल्या ना तर 49 धावा धाव फलकावरती आहेत. 49 ऑन द बोर्ड. 49 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 उच्च कोटीचे अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल संदेश कोळी. यावेळेचा स्ट्रोक जागा बनवत असताना इनसाइड आउट केले. टेक्सा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावमेतील 4. हा आलाय चौकार. या मॅचने आयोजकांचा वेळ वाचवला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 9 चेंडू आणि केवळ 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. जवळपास आपण पाहिला ना तर 15 ते 20 मिनिटाचा वेळ वाचवला या मॅचने.
यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. ज्या प्रकारचं प्रदर्शन व्हायला हवं होतं, ज्या रीतीची अपेक्षा होती प्रत्येक खेळाडूकडून, त्या अपेक्षावरती कोणताही खेळाडू खरा उतरला नाही. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला बॅकफुटला ऑन दी टोज वाले ऑन साईडला केलाय. मी पुनश्च लक्ष वेधेन नेक्स्ट मॅच, अर्थात बामणडोंगरी ब्लास्टर्स संघ आपण तयार राहायचं, लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा, लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा, याकडे मी लक्ष वेधेन. भानुदास आपला संपूर्ण ताफा सुसज्जित करा. 20,000 आणि 30,000ची बोली ज्या खेळाडूंवरती लागली आहे ना, तो बामणडोंगरी ब्लास्टर्स संघ आपण तयार राहा. पुढचा चेंडू सामना फिनिश करेल का या स्ट्रोक वरती? क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल येते, मॅच बरोबरीत आली आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का ही एक प्रश्नचिन्ह होतं, तर यस, शेवटच्या षटकामध्ये सामना गेला. येणारे 6 बॉल 1ची आवश्यकता, 6 चेंडू 1 धावा. प्रीमियर लीग आज आपण पाहतोय. 6 चेंडू 1 धाव क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती रोखली गेलेली आहे. आणि हा कारनामा करणारा एक ग्रामीण संघ पाहायला मिळाला होता, शिवशक्ती कडाव. कर्जतच्या कडाव संघाने हा कारनामा आपल्या नावावरती नोंदवला होता. बदलापूरच्या स्पर्धेमध्ये जगन्नाथ स्मृती चषकामध्ये 6 बॉल 1 धाव रोखण्यात आली होती. इथे रोखण्यात येईल का? 6 चेंडू 1 धाव. पहिला बॉल, मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, ऍब्सोल्युटली नो डाऊट. तो सुरुवातीला शांत आणि संयमाने खेळत होता, परंतु त्याच्या संयमाचा बांध फुटला आणि ज्याच्या बॅटमधून धावा येत असताना आपण पाहायला मिळाल्या, त्या 26 धावांची खेळ त्याने साकारली. संदेश गोनही राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार. स्मित पारगावकरच्या बॅटमधून देखील 21 धावांची खेळी आली. चला नेक्स्ट मॅच कडे आपण वळतोय. संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बामणडोंगरी ब्लास्टर्स, त्याचा अगेन खेळ, तो अर्थातच नेहल ऋत्वी स्ट्रायकर नावा, या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहणार आहोत. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळूयात, जिथे देण्यात येईल अर्थात संदेश गोंधळे याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला श्रेयांश कौरांश 11 बामणडोंगरी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर सन्माननीय महेश भोईर साहेब, गावदेवी नावेच्या स्पर्धेमध्ये त्यांना आम्ही भरपूर योगदान देताना पाहिलं. महेश भोईर साहेब यावं एक पॅकर म्हणून ज्यांची ओळख देखील आपण पाहतो. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन तिथे सन्मानित करण्यात यावं. संदेश गोंधळे या संघाचा कर्णधार, 26 धावांची खेळ त्याने साकारली. 4 बॉल वरती 4 दर्जेदार चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. कर्णधाराच्या पदाला साजेसा कामकाज त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. संदेश या स्वतः एक लेफ्ट हँडर विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि UNPL मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळणं ही बाब देखील तितकीशी मोठी आहे. त्याला हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. संदेश प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराने त्याला आपण सन्मानित करतोय. उत्कृष्ट खेळला, तो संघासाठी उभा राहिला, नीडर अंदाजामध्ये बॅटिंग त्याने केली. या आपण एक विशेष सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अमर साहेब यांना मी